मनोज रोल। सर, आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. ठाण्यात विविध पक्षातील विविध कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला, काय सांगाल? आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला 45 वर्ष झाली. आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही, ठाणे शहरामध्ये थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी आणि ठाण्यामध्ये 1.5 लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे. आज उतरसरमधले योगेश भंडारी, माजी नगरसेविका छायाताई राव, वर्तकनगरला ज्या नगरसेविका होत्या, त्याच्यानंतर कनोजिया, पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे. ठाणं मजबूत होतं आहे, भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकृष्ट होऊन या ठिकाणी सामील झाली. आज 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन निमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असताना ठाण्यामध्ये आज खरं तर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना आपल्याला दिसत आहेत. आज योगेशजी आहेत, छायाताई आहेत, मधुरराव आहेत, त्याचबरोबर कनोजी आहेत, यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर रामनवमीचं आज खरं तर मुहूर्त गाठून हा एक फार मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतो आहे. मी वाघुले साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी ठाण्यामध्ये काम करत असताना आपण बघतो आहे की फार मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीची घुडदौड चालू आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितच या खरं तर राज्यातला सर्वात मोठा पक्ष, कारण 1.5 कोटीपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची आपण बघितली की याच्यामध्ये नोंदणी झालेली आहे आणि देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची एक ओळख निर्माण झाली. मी आज प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी या कुटुंबामध्ये त्यांचं स्वागत करतो.